हॅलो फ्रेंड्स, एंटायर कॉमर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. अर्थशास्त्र या विषयातील वर्ग 12 कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता जी स्वाध्याय मालिका आपण सुरू केलेली आहे, त्या स्वाध्याय मालिकेतील दुसरा भाग आज आपण इथे बघणार आहोत. आपल्याला नियमितपणे या स्वाध्याय मालिकेचे व्हिडिओ मिळण्याकरिता तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तर आज आपण या स्वाध्याय मालिकेतला दुसऱ्या नंबरचा भाग बघणार आहोत. यापूर्वीच्या भागात आपण योग्य पर्याय निवडा आणि सहसंबंध स्पष्ट करा हे बघितलेले आहे. जर तुम्ही बघितले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण या भागात प्रश्न क्रमांक 3 खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा हा भाग बघणार आहोत. त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण या प्रश्नांची उत्तरे बघू. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. त्यात पहिला प्रश्न आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. सर्वप्रथम मित्रांनो, या प्रश्नातील आपल्याला संकल्पना ओळखायची आहे आणि त्याच्यानंतर त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे. जवळपास परीक्षेमध्ये 2 गुणांकरिता हा प्रश्न येईल. त्यात याचं उत्तर आहे उदाहरणाची संकल्पना. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. कारण गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली असल्याकारणाने या उदाहरणातील संकल्पना ही वैयक्तिक घटकांचा अभ्यास असा होतो. त्याचं स्पष्टीकरण आहे अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास होय. उदाहरणार्थ विशिष्ट उद्योगसंस्था वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास म्हणजेच वैयक्तिक घटकांचा अभ्यास होय. यातील प्रश्न क्रमांक 2 आहे, रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. उदाहरणातील संकल्पना आहे मित्रांनो याच्यातील मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. स्पष्टीकरण, मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी असते की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. कारण की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी गोष्टीला जास्त महत्त्व असते. या व्यावसायिक निर्णयात सरकार किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. म्हणजेच ज्या व्यावसायिक निर्णयात सरकार किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो त्याला मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणतो. किंवा ज्या बाजार व्यवस्थेत सरकारचा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो, म्हणजे खाजगीरित्या सर्व व्यवहार हाताळल्या जातात, सर्व निर्णय घेतल्या जातात, त्याला आपण मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणतो. आणि या उदाहरणातही रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेतण्याचे ठरविले असं सांगितलेलं असल्याकारणाने या ठिकाणी सुद्धा ही मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपल्याला दिसून येते. यातील तिसरी संकल्पना आहे मित्रांनो, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. या उदाहरणात बघा, उदाहरणातील जी संकल्पना आहे ती आहे उत्पादन घटकांचे मोबदले. याचं स्पष्टीकरण आहे वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक वापरले जातात. उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज व नफा ही त्यांचे मोबदले दिले जातात. ही दिली जाणारी किंमत म्हणजे काय असते, उत्पादन घटकांचे मोबदले होय. म्हणजे भूमीला खंड, श्रमाला मजुरी किंवा वेतन, भांडवलाला व्याज व संयोजकाला नफा ही जी दिली जाणारी ज्यांची किंमत असते त्याला आपण उत्पादन घटकांचे मोबदले म्हणतो. या उदाहरणात शबानाने सुद्धा आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. म्हणजेच श्रमिकांना वेतन दिलं आणि भांडवलावर जे व्याज दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, उत्पादन घटकांच्या मोबदला असं म्हणतो.
त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आपण बघणार आहोत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यात पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर आहे मित्रांनो, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आपल्याला दिसून येतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी. दुसरं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धती. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. तिसरं आहे आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादींचा अभ्यास करणे होय. चौथं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित असते, तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. या शास्त्रात किंमतीचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखले जाते. पाचवं वैशिष्ट्य आहे बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास न करता वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. सातवं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर हे सूक्ष्म अर्थशास्त्र हे आधारित असते. आठवं वैशिष्ट्य मित्रांनो सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना मूलभूत सूक्ष्म अर्थशास्त्राचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. उपभोक्ता व उत्पादक याद्वारे सीमांत परिमाणाच्या तत्वानुसार विविध आर्थिक निर्णय घेतले जातात. यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. मात्र मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी इथे टाकलेलं नाही, कारण 2021च्या परीक्षेकरिता हा प्रश्न अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. यानंतर जर मी नवीन व्हिडिओ बनवेल पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 2022च्या विद्यार्थ्यांसाठी, तर यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा यावर बनवेल. सध्या तुम्हाला 2021च्या परीक्षेत पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न अभ्यासक्रमात नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. खालील तक्त्याच्या सहाय्याने स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती 4 भागात विभागण्यात आलेली आहे, म्हणून त्याचे 4 भाग केलेले आहे आपण. पहिला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत, दुसरं सर्वसाधारण किंमत पातळी,
आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांतात पुन्हा आपण दोन भागात त्याची विभागणी केलेली आहे. एक आहे उपभोग फलनाचा सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांतांतर्गत शिकतो आपण. त्यानंतर गुंतवणूक सिद्धांत आणि एक आपल्याला व्यापार चक्राचे सिद्धांत, म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये इतका अभ्यास केला जात असतो. तर आता याचं विश्लेषण बघू आपण. पहिलं आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी कशी ठरते आणि या घटकांचे कोणत्या कारणांमुळे बदल घडून येतो याचे विवेचन केले जाते. रोजगार पातळीची निश्चिती समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन आणि व्यापार चक्राच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. दुसरं, सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये होणाऱ्या चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण केले जाते. तेजी आणि मंदीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येते. नंबर 3, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील दारिद्र्य व अल्प विकास याच्या कारणांचा अभ्यास करून या देशांमध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रारूपे व सिद्धांत या स्थूल अर्थशास्त्रात विकसित केली जातात. चौथा आहे मित्रांनो, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध गटांचा वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण करण्यात येते. एकूण राष्ट्रीय उत्पादनातील खंड, वेतन, व्याज व नफा यांचा सापेक्ष वाट्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. तर मित्रांनो, स्वाध्यायामध्ये तुम्हाला हे 3 प्रश्न देण्यात आलेले आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सहमत किंवा असहमत आहात हा भाग बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे एक दीर्घोत्तरी प्रश्न त्याचा सुद्धा आपण स्वाध्यायामधला तो सुद्धा आपण या ठिकाणी सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून पाठवा आणि जर काही सूचना असेल तुमच्या तर त्यासुद्धा मला लिहून पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.